तिथून त्या साईडला जंगल होतं, नाल्याच्या त्या साईडला जंगल होतं, या साईडला अशी चाळ होती, सिंगल चाळ, कमसे कम 70-80 रूम होते अशी चाळी, लांब लचक, सिंगलच लाईन होती. तर मग असं एकदा पण पुन्हा अमावस्या झाली, घरामध्ये सगळं असं काळं 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 राख पडायला लागली आमच्या तोंडाला, असं काळं कधी काळं. झालेलं रात्रीच्या टाइम? रात्री 1:30-2च्या दरम्यान झालेलं. अच्छा. हा, पूर्ण असं काळं काळं. आणि असं हात लावून बघतो की हे काळं कसं काय, म्हणजे कोणीतरी शेकोटी केलं शेत. आणि वाकून बघतो खिडकीतनं, तर कोण दिसलं नाही. एवढ्या रात्रीचं कोण शेकोटी झोपलेलं नाही, रात्री पूर्ण हा, कपडे काळे, खाली राख पडली काळी अशी, हा राख. तर असं ते पण 2-3 वेळा झालं. त्याच्यानंतर किचन मध्ये आवाज यायला लागला भांड्यांचा, जसं कोण भांडी घासते, कपडे धुते, नळ चालू करून पाणी भरते, असा आवाज यायचा. आम्ही जाऊन बघायचं ना किचन मध्ये, तर काहीच नाही, कोणच नाही दिसायचं. पुन्हा आम्ही ते पण असंच व्हायचं सारखं. त्या घरामध्ये आम्ही गेल्यापासून ते स्टार्टच होतं, चालूच होतं. मग एकदा असंच संध्याकाळी 6-7 वाजले होते, अशी बसली होती बेडवरती, हॉल होता आणि किचन होता, बेडवरती बसली होती. तर मला ना 2 पाय, ते ढोपऱ्याच्या खालून असे 2 पाय मला अशी चालताना असं हॉलमधून येऊन किचन मध्ये चाललेलं आहे. मी ते चांगलं बघते, असं मान फिरून किचन पर्यंत बघते मी. पाय कसे होते, पूर्ण असे जळलेले, चमडी अशी लटकलेली, अशी जसे